आत्ताच्या घडीला काँग्रेसचं असं म्हणणं आहे की त्यांना काही अशा कुठल्या त्रयस्थ शक्तीची गरज नाही, ते स्वयंस्फूर्त आहेत आणि अत्यंत स्वयंप्रकाशी सुद्धा आहेत आणि म्हणून झुरळांच्या आंदोलनाचा त्यांना लाभ नाही झालाय, तर उलट त्यांनी त्यांच्या पद्धतीने या आंदोलनाला अधिक व्यापक केलाय। तुम्हाला वाटतं हे खरं असावं? बघा प्रसादजी, कसं आहे, जे झुरळ पार्टीचं आंदोलन सुरू झालं त्याच्यानंतर बरेच दिवसांनी राहुल गांधींना असं लक्षात आलं की बाबा हे आंदोलन जे आहे ते तर आता आम्हाला अटेन्शन मिळत नाहीये, तर जेनझीच्या भाषेत त्यांना एक प्रकारचा फोमो झाला, म्हणून त्यांनी पंतप्रधान मोदीजींच्या घरासमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत बरीच वेळ निघून गेली होती। आणि मग प्रसादजी कसं आहे, आज तुम्ही महाराष्ट्रातले 4 विरोधी पक्ष आहेत, आज त्यांचं तुम्ही जर वर्तन बघाल तर काय असतं। एक तर काँग्रेस पार्टीचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत ते फक्त देवेंद्रजींवर पर्सनल टीका करतात, तिकडे उबाटा गटाचे संजय राऊत रोज सकाळी उठून काहीतरी नवीन विषयाला वाचा फोडण्याचा प्रयत्न करतात। तिसरं आहे शरद पवार गट जे आहे त्यांचे रोहित पवार जे आहे ते रोज सनसनाटी फैलवण्याचा प्रयत्न करतात। आणि मनसेचं तर तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळे कसं आहे, जनतेची विश्वासार्हता यांच्यावर राहिलेली नाही आणि म्हणून हे झुरळ पार्टीच्या आंदोलनात स्वतःचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न यांचा सुरू आहे। पण मग समीरजी, या आंदोलनाच्या निमित्तानं इतक्या विरोधातली वातावरण निर्मिती व्हावी आणि ती तुम्ही होऊ द्यावी, तुमचा आयटी सेलही त्यावेळेला काय करत होता असा प्रश्न विचारला तर? बघा प्रसादजी, पहिले तर नीट पेपर फुटी झाली, ती सरकारनेच पुढे आणली आणि आम्हाला ते काही लपवायचं नव्हतं। जर विद्यार्थ्यांचे त्याच्यात काही जेन्युइन प्रश्न आहे तर सरकार त्याच्यासाठी संवाद करायला तयार होती, चर्चा करायला तयार होती। त्याच्यामुळे नॅरेटिव्ह मॅनेजमेंटचा प्रश्न नाही आहे, हा विद्यार्थ्यांचा भविष्याचा प्रश्न आहे। मला असं म्हणायचं आहे, जसं संत तुकारामांनी म्हटलं होतं, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, मोदीजी जे म्हणतात ते करतात। त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्या समस्या त्यांच्या समोर आल्या, जे प्रॉब्लेम्स आले त्यांनी लगेच टास्क फोर्स बनवली, त्याच्यात कायद्यात सुधारणा करतात आहे। आणि आज मला सांगा, नेतृत्वावरचा जो विश्वास आहे, लोकांना जो विश्वास आहे, ट्रॅक रेकॉर्ड आहे, कन्सिस्टन्सी आहे, त्याच्यामुळे लोकांना माहिती आहे मोदी साहेब म्हणतात ते निश्चित करून दाखवतील।